नमस्कार सर्वांना, माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आता आषाढी एकादशी येते, त्यामुळे मी उपवासाची स्पेशल रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. त्यासाठी आपल्याला सर्वात आधी 1 कप साबुदाणा भाजून घ्यायचा आहे. जर आपण साबुदाणा भिजत करायला विसरलो तर ही रेसिपी आपण एकदम झटपट तयार करू शकतो. आता साबुदाणा आपल्या मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आहे, त्याची पावडर करून घ्यायची आपल्याला. आता एक बॉईल केलेला बटाटा जो मॅश करून घेतला आपण तो याच्यामध्ये टाकून घेऊ. आता याच्यामध्ये आपण बारीक केलेला जो साबुदाणा आहे तो टाकून घ्यायचा आहे. चवीनुसार मीठ, काळी मिरी पूड टाकायची आहे. कट केलेली मिरची पण याच्यामध्ये आपल्याला टाकायची आहे. आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. त्याचा गोळा बनवून तयार झालेला आहे. याची अशा प्रकारे मी छोटी छोटी टिक्की बनवून घेतलेली आहे. त्याला आपण शॅलो फ्राय किंवा डीप फ्राय दोन्ही करू शकतो. एकदम क्रिस्पी आणि चवीला पण खूप छान लागते. एकादशी निमित्त तुम्ही पण ही रेसिपी घरी नक्की ट्राय करून बघा. पुढची रेसिपी कोणती हवी आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच नवनवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.